सो हॅलो गाईज, नमस्कारम. सो फर्स्ट ऑफ ऑल खूप दिवसानंतर आपण भेटतोय. आता काही पर्सनल रिझन्समुळे व्हिडिओज बंद होते, बट असेच व्हिडिओज आता लाईफ टाईम चालू राहणार आहेत. सो आता आलोयच तर काहीतरी नक्की क्रिएटिव्ह घेऊन आलो असणार आहे. अर्थात तुम्ही फिजिक्स बाबा चॅनलमध्ये आहेत, तर प्रत्येक गोष्ट क्रिएटिव्ह असते आपल्याकडे नाव. सो हा व्हिडिओ महत्त्वाचा यासाठी आहे, जे मुलं आता बोर्ड्समध्ये आहेत, ज्यांचं प्रिपरेशन चालू आहे आता आणि ज्यांचं टार्गेट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, जसं की JEE, नीट आणि MST CET, अशा मुलांसाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की मेन टार्गेट तुमचं जे आता आहे दॅट इज लाईक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. तुम्हाला JEE क्रॅक करायची, नीट करायची, CET क्रॅक करायची आहे. नाव आता हे करताना अजून सुद्धा असे काही 12वीतली मुलं आहेत ज्यांना MCQ सॉल्व्ह करायला खूप अडचण येते. क्वेश्चन कळत नाहीयेत किंवा फॉर्म्युला कोणतं यूज करायचं हे नाही कळत आहे. क्वेश्चन मध्ये कीवर्ड्स असतात, जो सांगतो हे फॉर्म्युला आहे किंवा अप्लाय कसं करायचं नॉलेज तुम्हाला, या सगळ्या गोष्टी अजूनही मुलांना नाही कळत. फॉर्म्युला मुलांना आठवत नाहीत, कोणतं यूज करायचं आहे, कसं सॉल्व्ह करायचं, हे बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम आहे. सो या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती एक सोल्युशन मी असं काढलेलं आहे की एक सिरीज आणलेली आहे. त्या सिरीजमध्ये काय होणार आहे, कसं होणार आहे, सगळं डिटेलमध्ये सांगतो. पण त्याआधी मी सोबत पॅरलली हा विचार केला की तुम्ही 12वीत आहात, तर बोर्ड्स पण इम्पॉर्टंट आहे, तर बोर्डसाठी पण आपण काही प्लॅन केलेला आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल बघूया ती सिरीज नक्की काय आहे, त्याच्यामध्ये काय तुम्हाला मिळणार आहे. सो या सिरीजचं नाव आहे मॅड सिरीज. मॅड तुमच्यावाला मॅड नाही, हे मॅड आहे आपलंवाला मॅड. मॅड म्हणजे काय? M फॉर MCQ, A फॉर ऍप्टिट्यूड, D फॉर डेव्हलपमेंट. MCQ ऍप्टिट्यूड डेव्हलपमेंट अर्थात मॅड सिरीज. आता फिजिक्स बाबा चॅनलवर आहात तर काहीतरी क्रिएटिव्ह पण असणार आहे. नाव आपण अल्टरनेट नाव दिलेलं आहे, बाबाजी की बूटी. सो ह्यामध्ये काय होणार आहे, तुम्हाला जो ऍप्टिट्यूड लागणार आहे MCQ सॉल्व्ह करण्यासाठी, JEE असतील, नीटचे असतील, MST CET असतील, ते ऍप्टिट्यूड कसं असतं, कसं डेव्हलप होणार आहे, हे आपण सगळे ह्या मॅड सिरीजमध्ये डेव्हलप करून घेणार आहे. म्हणजे MCQ सॉल्व्ह करणं फक्त याचा अर्थ असं होत नाही की कंटेंट वाचला, रीड केलं, लर्न केलं, आम्हाला MCQ सॉल्व्ह करायला जमणार, असं कधीच होत नाहीये. MCQ सॉल्व्हिंग रिक्वायर्स अ सर्टन ऍप्टिट्यूड. तो ऍप्टिट्यूड आपण शिकणार आहे तुमच्या JEE, नीट आणि MST CET साठी. सो कसं शिकणार आहे आपण, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला त्याच्यामध्ये हे बघायचं आहे की MCQ सॉल्व्ह करताना MCQचं डिमांड काय आहे, त्या क्वेश्चनची डिमांड काय आहे, क्वेश्चनला रीड कसं करायचं असतं, क्वेश्चन मधले कीवर्ड्स कोणते असतात जे आपल्याला सांगतील की ह्या चॅप्टर मधला क्वेश्चन आहे, इथं हा MCQ लागतोय, इथं हा फॉर्म्युला लागणार आहे, इथं पॅटर्न काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्या मॅड सिरीज मध्ये शिकणार आहे. प्लस यामध्ये आपण हे पण शिकणार आहे की किती कोणत्या चॅप्टरला किती वेटेज द्यायचं. त्याचं रिझन आहे की फिजिक्स मध्ये टोटल 16 चॅप्टर्स आहेत. तुम्ही अख्खेच्या अख्खे 16 चॅप्टर्स करायला गेले, तुम्ही सिलेबस किती संपवणार आहे, कधी तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता प्रत्येक एक्झामिनेशनची डिमांड असते की त्यांना कोणते चॅप्टर प्रिफरेबल असतो, कोणत्या चॅप्टर मधून किती क्वेश्चन टाकायचे, हे त्याचं ठरलेलं असतं आधीपासून. हे तुम्हाला PYQ बघितलं की कळेल. नाव आता 16 चॅप्टरला सगळं इक्वल वेटेज द्यायचं आहे का, तर अजिबात नाही. ते पण मी डिटेल डिस्कस करणार की कुठल्या चॅप्टरला जास्त वेटेज द्यायचं आहे, कुठल्या चॅप्टरला थोडंसं कमी वेटेज दिलं तरी चालेल, कुठल्या चॅप्टरचा खूप जास्त अभ्यास करायचा आहे, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे थ्रू PYQs आणि अर्थात मॅड सिरीज. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. सो हे तर आपण बघणारच आहोत की MCQ सॉल्व्हिंग कशी करायची फ्रॉम बेसिक टिल ऍडव्हान्स. ज्या मुलांना काहीच येत नाहीये त्यांना ऍटलिस्ट हे एन्शुअर होईल की आम्हाला MCQ जमायला लागले, आणि ज्या मुलांना ऑलरेडी जमते ते मॅड सिरीजचा वापर करून थोडंसं ऍडव्हान्स लेवलला जाऊ शकतात. सो आता हे तर झालं आपलं MCQ सॉल्व्ह करणारच आहोत, प्लस बोर्ड्स बद्दल पण आपण बघणार आहोत. कारण की बोर्डचे मार्क्स भले आता तेवढे इम्पॉर्टंट नाही राहिलेले, कारण की बोर्डला तुम्हाला जो काय क्रायटेरिया या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सने दिलेला आहे हा फुलफिल केला तरी सफिशियंट असतं. बट स्टील कुठेतरी सोशल इम्पॅक्ट म्हणून, सोशल स्टेटस म्हणून आज सुद्धा बोर्ड 12वीचे मार्क बघितले जातात. तर त्यासाठी पण आपण मॅड सिरीज मध्येच मी हे पण आणणार आहे की बोर्ड्स मध्ये तुम्हाला कोणत्या चॅप्टरला जास्त अभ्यास करायचा आहे, कुठल्या चॅप्टरचा थोडं कमी अभ्यास करायचा आहे, काय काय वाचायचंय. कारण की सगळंच वाचणं हे या पुढच्या येणाऱ्या 7-8 महिन्यामध्ये पॉसिबल नाहीये. कारण की 16 चॅप्टर्स फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे वेगळे, मॅथ्स वेगळे, बायो वेगळे, प्लस अजून तुमचे बाकी सब्जेक्ट्स आहेत, इंग्लिश, हिंदी, मराठी, जिओग्राफी जे काय आहेत, त्यांचा अभ्यास वेगळं करणं हे 7-8 महिन्यामध्ये एवढं पॉसिबल नाहीये. तर त्यासाठी टार्गेटेड अभ्यास, फोकस्ड अभ्यास कसा असला पाहिजे. सगळंच वाचायचंय का, अजिबात नाहीये. काय वाचायचंय हे आपल्याला कळणार PYQs थ्रू. म्हणजेच काय, तर PYQ घेतल्यानंतर आपल्याला कळतं की नक्की कोणत्या चॅप्टरमध्ये काय इम्पॉर्टंट आहे. हे आपण सगळं डिटेलमध्ये अभ्यास करणार आहे या मॅड सिरीजमध्ये. प्लस आपण जेव्हा JEE, नीट, CET बद्दल अभ्यास करू त्यामध्ये पण PYQचा आधार घेऊन बघणार आहे कुठल्या टॉपिकला त्यांचा प्रिफरन्स आहे, कुठल्या टॉपिकला जास्त प्रश्न पडतात, कशावर कमी पडतात. कारण की जर तुम्ही सगळंच एकत्रच करायला गेले, सगळ्यांना इक्वल वेटेज दिलं, तुम्ही हे एक्झाम क्रॅक करणं किंवा बोर्डला चांगले मार्क पडणं हे पॉसिबल नाहीये. यू हॅव टू सॉर्ट समथिंग की नक्की कुठं किती वेटेज द्यायचं आहे हे आपण सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत या मॅड सिरीजमध्ये.
प्लस एक गोष्ट ऍड ऑन करायची मला, यामध्ये आपण हे पण शिकणार आहे की काही क्वेश्चन असे असतील एक्झाम मध्ये तुम्हाला काहीच नॉलेज नाही, यू हॅव झिरो आयडिया अबाउट द क्वेश्चन, बट स्टील काही नॉलेज नसताना आपण त्याच्या आन्सर पर्यंत कसं पोहोचायचं, काय ट्रिक्स लावायच्या. आपण आपल्या साध्या भाषेमध्ये बोलू शकतो ट्रिक्स कशा अप्लाय करायच्या, बट ट्रिक्स ऐवजी मी त्याला इंटेलेक्च्युअल गेस असं बोलेल, कारण की एमसीक्यू ऍप्टिट्यूड डेव्हलपमेंट मॅड सिरीज जी आहे ही आपल्याला सांगते की इंटेलेक्च्युअल गेस कसा घ्यायचा असतो, हाऊ टू रीच द आन्सर बाय टेकिंग इंटेलेक्च्युअल गेस, हे आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. नाव हे तर सगळं आपण ऍप्टिट्यूड डेव्हलपमेंट सिरीज मध्ये शिकणारच आहोत, पण सोबत तुम्हाला पॅरलली वर्षभर ही सिरीज फॉलो करायची आहे. सुरुवातीलाच पहिल्या चॅप्टरवर जेव्हा ते मॅड सिरीज आणतोय दॅट इज सुपरपोजिशन ऑफ वेव्स, आणि त्यानंतर कुठला चॅप्टर पाहिजे कमेंटमध्ये मला सांगा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पॅरलली मी प्रत्येक बोर्डचा आपण कुठला अभ्यास करायचा आहे, कोणते टॉपिक करायचे आहेत, हे आपण क्वेश्चन्स प्रिडिक्शन करणार आहे, ऍज वेल एज हे तिन्ही तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे ऍज वेल एज तुमच्या बोर्डचे. मी प्रिडिक्शन बोललोय, मी दुसरा शब्द नाही वापरला. इथे सध्या सिच्युएशन आहे तर प्रिडिक्ट करणारे क्वेश्चन्स, आणि हेच क्वेश्चन जर तुमच्या एक्झाम मध्ये आले, आज आहे 26 मे 2026, तर 27 मध्ये आपण प्रिडिक्ट केलेले क्वेश्चन्स आले, हा PYQ वरून घेतलेला इंटेलेक्च्युअल प्रिडिक्शन्स आहे. शब्द मला नीट वापरायला लागतो आजकाल, जे काय सिच्युएशन चाललेली आहे. सो मी प्रिडिक्ट करणारे क्वेश्चन्स PYQ वरून, जो काय ट्रेंड चाललेला आहे, आपण बाकीच्या गोष्टीमध्ये इंटरफिअर नाही करणार आहे. करिअर सुरू आहे आता, सो बाकीच्या गोष्टीमध्ये इंटरफिअर नाही केलेलं बरं आहे. तुम्हाला माहिती आहे सध्या सिच्युएशन काय. सो बेटर वेज आपण बघूया की प्रिडिक्शन कसं असतं, मग त्यामधले क्वेश्चन कोणते येतात हे आपण सगळं बघणार आहोत, आणि मुलांचं. सो नाव आपण ही सिरीज चालू करणार आहे. 1-2 दिवसामध्ये सुपरपोजिशन ऑफ वेव्ह वरती पण क्वेश्चन्स येतील आपल्या एमसीक्यूज वरती, ते पण आपण मॅट डिटेलमध्ये डिस्कस करूया. सो भेटूया लवकरच, आणि कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला कोणता व्हिडिओ दुसरा हवा आहे कुठल्या चॅप्टर वरती. बाय, सी यू टिल देन.